कळे प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झालाय। त्यासाठी आमदार विनय कोरे प्रयत्नशील असल्याची माहिती एकनाथ पाटील यांनी दिली आहे। पन्हाळा तालुक्यामध्ये सुमारे 8 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत। त्यापैकी कळे प्राथमिक आरोग्य केंद्राचं आता ग्रामीण रुग्णालयात रूपांतर होणार असून आमदार कोरे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केलेत। याबाबत पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेला आणि सीपीआरला प्रस्ताव देण्यात आला होता। असाच प्रस्ताव आरोग्य सेवा विभागाच्या उपसंचालकांनाही देण्यात आलाय। याबाबतचा अंतिम प्रस्ताव मुंबईतील आरोग्य सेवा विभागाचे सहसंचालक यांना देण्यात आलाय। सध्या प्रस्तावाची पूर्तता पूर्ण झाली असून आता प्रत्यक्ष मंजुरी राहिली आहे। कळे प्राथमिक आरोग्य केंद्र जर ग्रामीण रुग्णालय झालं तर पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा आणि करवीर या 4 तालुक्यातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे। त्यासाठी कळेगावचे एकनाथ पाटील यांनी परिश्रम घेतले असून पाठपुरावाही केलाय। म्हणजे कळेगावमध्ये पोलीस स्टेशन, कोर्ट या इतर सगळ्या सुविधा आहेत, पण आरोग्याच्या दृष्टीने काही कमतरता, गरिबांच्यासाठी ज्या काही कमतरता भासत होत्या त्यात आरोग्याची सुविधा एक फार महत्त्वाची होती आणि ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी गरज फार मोठी, कळकळीची गरज होती लोकांची, ती आज आपण त्या माध्यमातून सगळी पुरी केली आहे। आणि याचा प्रस्ताव कालच माननीय महाराष्ट्र सरकार यांना सादर केले। या कामासाठी माननीय आमदार विनयरावजी कोरे फार मोलाचं सहकार्य यांचं लाभले, तसेच इतर काही अधिकारी, पदाधिकारी यांचंसुद्धा सहकार्य लाभले आणि या सगळ्याच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालयाचा जो कळेगावचा जो फार मोठा प्रश्न होता तो या ह्याच्यातनं मोकळा झाला आहे।